नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. तर आज 7 तारीख आहे आणि वेटिंग लिस्टवाल्यांसाठी फारच हा एक कठीण काळ आहे, कारण अजूनही त्यांचा नंबर आलेला नाही आहे आणि सगळ्या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना हीच चिंता आहे की आपल्याला चान्स भेटेल का नाही, कारण ऑलरेडी दोनदा एक्सटेन्शन भेटलेलं आहे आणि म्हणून वेटिंग लिस्टवाल्यांना वाटतं की आपल्या मुलांना चान्स आहे का नाही याच्यामध्ये. तर 3 दिवसाची मुदतवाढ अजून भेटली होती, ज्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळे हेच अपेक्षा करतील की आता कुठलीही वेटिंग नको, उद्या हा शेवटचाच दिवस असावा रेग्युलर सिलेक्शन लिस्टवाल्यांसाठी. कारण आता बराच वेळ झालेला, ऑलरेडी प्रोसेसमध्ये डिले झालेला होता आणि त्याच्यानंतर हे दोनदा एक्सटेन्शन भेटलं काही कारणांमुळे, जसं पाऊस होता किंवा बऱ्याच जागी पूरस्थिती होती किंवा बरेच कारणं होती, त्यामुळे एक्सटेन्शन भेटलेलं होतं. पण आपण म्हणजे जे काही वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आता उद्याचा हा लास्ट दिवस असावा वेटिंगचा आणि आपण अशी अपेक्षा करू की जे पण वेटिंग लिस्टवाले त्यांची पण लिस्ट लगेच लागून जाईल. तर हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा राहणार आहे, कारण आपण ह्याच्यात जाणून घेणार आहोत की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन होण्याचे चान्सेस किती आहेत. तर आता आपण इथे बघू शकतो की 57,200 जागा आत्तापर्यंत ॲडमिटेडमध्ये दिसत आहेत, जे रेग्युलर सिलेक्शन लिस्ट आहे. पहिले 31 तारखेपर्यंत ही 39,000 होती संख्या. त्याच्यानंतर 5 ऑगस्टपर्यंत एक्सटेन्शन भेटलं, त्याच्यानंतर अजून काही हे वाढली. 5 ऑगस्टला ही साधारण 53,000 होती आणि आज दुसरा दिवस संपत आला आहे आणि याची संख्या अजून एक साधारण 2,500 वाढताना दिसत आहे. तर असं दिसतं आहे की उद्यापर्यंत साधारण 60,000 वॅकन्सीपर्यंत मॅक्सिमम फिल होतील असं चित्र तरी दिसतं आहे. तर जर 60,000 वॅकन्सी झाल्या उद्यापर्यंत, तर सरळ गणित आहे की पुढील जे आहे सिलेक्शन ते, कारण टोटल 93,000 जागा भरल्या गेल्या आता पहिल्या ह्याच्यात, तर उरत आहेत आपल्या किती, तर फक्त तुम्ही बघा इथे 70, 80, 90, 33,000 टोटल 33,000 जागा ॲप्रॉक्सिमेटली उरत आहेत आणि त्याच्यावरती जे पण वेटिंग लिस्टवाले आहेत त्यांचा नंबर लागण्याची अपेक्षा आहे. आशा कोणीही सोडायची नाही, होप्स कोणीही सोडायचे नाही. प्रत्येकजणाने ॲप्लिकेशन वाईज डिटेलवर जाऊन आपल्या मुलाचा वेटिंग लिस्टवाल्यांनी नंबर कन्फर्म करायचा आहे स्वतः वेबसाईटवरती जाऊन, हे क्लिअर आहे. तर पण आपण उद्याच्या दिवसानंतर एक निष्कर्ष काढू शकतो की बाबा आपल्या पाल्याचा नंबर इथे लागू शकतो की नाही लागू शकतो, ते कसं आपण बघूयात आता ह्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वेटिंग लिस्टवाल्यांना वेळोवेळी आपण मार्गदर्शन करत आलो आहोत आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ अजूनही बनवणार आहात. तर चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर वळूयात पुढच्या पार्टकडे. सगळ्यात पहिले बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की स्कूलमध्ये किती जागा आहेत हे कसं बघायचं. तर तुमच्या पाल्याचा नंबर लागण्याचे चान्सेस किती आहे हे काढण्यासाठी पहिले तर तुम्हाला स्कूलमध्ये टोटल वॅकन्सी किती आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीत की टोटल वॅकन्सी किती आहेत हे कसं बघायचं आहे. बऱ्याच पालकांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही आपण त्यांच्यासाठी एक क्विकली बघूयात. तर तुम्हाला जायचं आहे इथे याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे खाली तुम्हाला सर्वात पहिले लिस्ट ऑफ स्कूलमध्ये जायचं आहे. लिस्ट ऑफ स्कूलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला पाहता येईल असा एक इंटरफेस दिसतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे पुणे एक्झाम्पलसाठी, आणि जर मी इथं बाय नेम टाकलं, आपण इथं एक कुठल्या तरी स्कूलचं नाव टाकून बघूयात. फॉर एक्झाम्पल मी एक इथं मिटकॉन टाकून बघतो आणि तुम्ही इथं सर्च केलं की इथं तुम्हाला असं दिसणार. तर तुम्हाला इथे बघा खालच्या बाजूला इथं सगळी माहिती येते की या पर्टिक्युलर स्कूलमध्ये किती वॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला टोटल स्ट्रेंथ, RT सीट्स, वॅकन्सी किती आहेत. तर RT 25% सीट 73 आहेत. तर तुम्हाला इथं आता कळलं की 73 सीट आहेत या शाळेमध्ये टोटल RTसाठी. तर तुम्हाला त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे ॲडमिटेडमध्ये.
ॲडमिटेडमध्ये आल्यावरती तुम्हाला इथं जायचं आहे परत डिस्ट्रिक्टमध्ये. हा एक एक्झाम्पल आहे, तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये बघू शकता. इथे टाकायचं आहे तुम्हाला ऑलराऊंड, सिलेक्शन टाईप तुम्हाला टाकायचं आहे स्कूल वाईज, आणि इथे तुम्ही परत टाका मिटकॉन. मी एक एक्झाम्पलसाठी हे स्कूल घेतलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मिटकॉन जेव्हा आपण टाईप केलं तेव्हा इथे आलं. आता इथे बघा आपल्याला इथे खाली दिसतं की हे सगळे विद्यार्थी सिलेक्ट झालेत. तर खाली बघा तुम्हाला 49 एंट्रीज दिसत आहेत, शोविंग 1 to 10 आणि ऑफ 49, म्हणजे इथं टोटल 49 एंट्रीज, म्हणजे 49 विद्यार्थ्यांचे आजपर्यंत ॲडमिशन कन्फर्म झालेत. आणि टोटल वेकेन्सी किती होत्या? 73 म्हणजे अजून देखील किती वेकन्सी आहेत? जवळजवळ 23 वेकन्सी ह्या कन्फर्म होणं, 24 वेकन्सी कन्फर्म होणं बाकी आहे. तर उद्यापर्यंत हा आकडा काय असेल? समजा उद्यापर्यंत 50 असेल तर अजूनही 23 विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत. त्यामुळे जे पण विद्यार्थी आहेत 30पर्यंतचे ते त्यांचे चांगले चान्सेस आहेत इथं लागायचे. कारण हे जे 23 वेटिंग लिस्टमधले पण आहेत त्यांच्या पण काही फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी इश्यू येऊ शकतात. तर 30वाल्यांचे होप्स जे आहेत ते जास्त असणार आहेत. नो डाऊट की पहिले 23चे जर जास्तच असणार, पण 30पर्यंत पण पकडू शकता तुम्ही. पण ज्याचा नंबर लास्ट आहे, जसं अगदीच कुणाचा नंबर 55 आहे, 60 आहे, तर त्यांचे होप्स कमी आहेत. पण चेक करत राहायचे, असं नाही की अजिबातच लागू शकत नाही. तुम्हाला ते ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये जाऊन मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. हे खाली जायचं आहे आणि इथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये जायचं आहे. इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तुमचा पाल्याचा आणि चेक करत राहायचं की काय याच्यामध्ये चेंजेस झालेत का नाही हे तुम्हाला करायचे. उद्याची तारीख संपल्यावर जर काही एक्सटेन्शन आलं नाही तर तुम्हाला हे उद्या रात्रीपासून चेक करायचं आहे. तर तुम्हाला चेक केल्यावर कळेल की नेमकं तुमच्या पाल्याचा नंबर सिलेक्शन यादीत गेला आहे का वेटिंग लिस्टमध्ये कमी झाला आहे की काय झालं आहे नेमकं त्याचं. तर हा महत्त्वपूर्ण एक अंदाज आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं की आपले चान्सेस काय बनत आहेत. तर अपेक्षा करूयात की जो काही आता डिले झाला आहे अजून कुठलंही एक्सटेन्शन भेटू नये. कारण डॉक्युमेंट्स हे तुम्ही फॉर्म भरतानाच ज्यावेळेस भरता त्यावेळेसच रेडी करून ठेवलेले पाहिजे असतात. आता ही वेळ नसती रेडी करायची. तर अपेक्षा करूयात की जे पण वेटिंगवाले विद्यार्थी आहेत त्यांना पण चान्स भेटेल आणि जे खरंच गरजू विद्यार्थी आहे त्यांना तर चान्स भेटायलाच पाहिजे, कारण ही स्कीम त्यांच्यासाठीच राबवली जात आहे. तर ऑल द बेस्ट. आणि आपण आशा करूयात की लवकरच वेटिंग लिस्टवाल्यांची लिस्ट लागेल आणि तुम्ही तुमच्या पाल्याचा नंबर त्याच्यामध्ये चेक करू शकतात. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.